गुलाबराव पाटील हे विनवणी करतायत भाजपला की ज्या निवडणुका आहेत तुम्ही त्या युतीमध्ये घ्या, तर या युतीमध्ये निवडणुका झाल्या नाही तर कार्यकर्ते मरतील, अशी विनवणी त्यांना करावी लागते। त्यांचं कुणी ऐकत नसेल म्हणून कदाचित विनवणी करावं लागतील। पूर्वी आपण जर बघितलं महाविकास आघाडीमध्ये मोठे नेते होते, ते सांगायचे आणि बऱ्यापैकी कामं तिथं होत होती। आता त्यांना विनवणी करावी लागते। आता वेगळं ते 100% लढणार आहेत, कारण का भाजपला ही लिटमस टेस्ट घ्यायची आहे की आपण वेगळं लढलं तर काय होतं, कुठं आपल्याला अडचणी येतात। म्हणजे लोकसभा आणि विधानसभेला त्या पद्धतीने राजकीय रणनीती हे आपल्याला आखता येईल असा हेतू भाजपचा असल्यामुळे हे 100% वेगळे लढतील असं वाटतं। पांजर केवलकर प्रकरणात 1.5 तास रोहिणी खडसेंची चौकशी झाली, ठीक घेतलेले भारताने, या निर्णयाकडे कसं पाहताय तुम्ही? नाही, एकतर सुरुवातीलाच असं वाटत होतं की भारताला एशिया कप खेळू नये। आता नुकतंच जी काही घटना तिथं घडलेली आहे, दुर्दैव आपल्या देशावर त्यांनी हल्ला केला, तो सुद्धा लपून हल्ला केला। त्याच्यामध्ये आपले काही नागरिक शहीद झाले, काही सैनिक तिथं शहीद झाले। अशातच आपण इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच खेळणं हे योग्य नव्हतं असं आम्हा सगळ्यांना वाटत होतं। आता BCCI हे स्वायत्त संस्था आहे, सरकारली त्यांना कुठेतरी सांगावं लागतं, पण ते कदाचित न सांगितल्यामुळे आपले खेळाडू भारतासाठी खेळले, सुंदर खेळले आणि आपण ती ट्रॉफीसुद्धा जिंकलो। आता त्याच्यातच असं म्हणतात की पाकिस्तान जे फायनलला आले होते त्यांचे जे कोणी प्रमुख असतील ते ट्रॉफी घेऊन कुठेतरी पळाले। महत्त्वाचं काय की भारताच्या टीमली मॅच खेळले, आपण मॅच जिंकलो, लोकांचं मनं त्यांनी जिंकलेले, हे जास्त महत्त्वाचे। ट्रॉफी कुणी चोरून नेली असेल तर काय फरक पडत नाही, पण भावना आणि ते जे काय वातावरण आहे हे आपल्या खेळाडूंनी नक्कीच तिथं गाजवलं। दादा, पवार कुटुंब संपवण्यासाठी भुजबळ आणि परळीच्या गँगकडून एक मोठं षडयंत्र सुरू आहे। त्यांना वडोट्टीवर नावाचा एक नवा भिडू भेटला आहे। त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल, ती माहिती त्यांनी उघड करावी असं काय असेल, कारण लोकांमध्ये तर दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे मुद्दामून काही लोकांना हाताशी धरून हे अजितदादांना राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न करतायत। त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला हे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करतायत। हेच आहे, भाजपच्या जवळ जो जातो तो हळूहळू राजकीय दृष्टिकोनातून संपवतो असं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। गुलाबराव पाटलांनी सत्तांना काल जी माहिती समोर आली की मुख्यमंत्र्यांनी मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलेला नाही, तर कुठेतरी सरकार जे आहे ते उदासीन वाटतंय का दादा शेतकऱ्यांच्या? कसं आहे, मंत्रालयामध्ये कशा बाबतीतल्या चर्चा होतात, तर कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कुठलं काम द्यायचं आणि त्याच्याचबरोबर शक्ती मार्ग आहे, त्याला अजून 20,000 कोटी कसे वाढवून देता येईल, त्यातून या सगळ्या पक्षांना नफाखोरी तिथं होईल, असंच काम या सरकारमध्ये चाललं आहे। एक तर मराठी छोटे मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने तिथं मरत आहेत, आत्महत्या करत आहेत। दुसऱ्या बाजूला शेतकरी मजूर कष्टकरी अडचणीत आहेत, युवांना नोकऱ्या नाहीत आणि याच्यातच आता जी काही शेतीची परिस्थिती आज झाली त्या बाबतीत म्हणजे सरकार या बाबतीत उदासीन आहे। कुठलाच प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला नाही आणि ते सांगतो तुम्हाला, गुजरातला जेव्हा अतिवृष्टी झाली होती तेव्हा चक्रीवादळ 22ला आलं होतं, गुजरातली सुद्धा प्रस्ताव पाठवला नव्हता, पण केंद्र सरकारली न प्रस्ताव पाठवता ॲडव्हान्समध्ये NDRFचे 1000 कोटी पाठवले होते। महाराष्ट्राली काय कोणाचं घोडं मारलं आहे? आणि ते एक तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 8 वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 1 लाख कोटी रुपये GST भरलेला आहे आणि तोच आज आमचा शेतकरी आज अडचणीत आहे। त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर मग कुठेतरी हेच म्हणावं लागेल, इलेक्शनच्या आधी नुसती आश्वासनं दिली, मतं मिळवली, वापर केला आणि आता वापर करून तुम्ही सोडून देत आहात। दुर्दैव असं की जी काय घटना घडली, अनेक लोकांना माहिती ती कुठेतरी सेटअप होता, त्या सेटअपमध्ये मुद्दामून त्या कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी केल्या होत्या, तिथं धमक्यासुद्धा दिल्या होत्या। हे अंदाजे आज रोहिणीताईंचं काय तिथं विचारपूस केली हे आपल्याला बघावं लागेल। उद्या जाऊन खडसे साहेबांना सुद्धा बोलवलं जाईल। म्हणजे कुठं ना कुठंतरी बहुजन समाजाच्या नेत्यांना उगाचच अडकून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातो आहे। म्हणजे सरळ तुम्हाला इलेक्शन लढता येत नाही म्हणून तुम्ही मागून कुठंतरी हे इलेक्शन अधिक त्या नेत्यांना संपून नाही तर त्यांना अडचणीत आणून तुम्ही लढतायत असं आपल्याला म्हणावं लागेल। गिलकडे देण्यात आलं आहे, रोहित शर्माऐवजी शुभमन गिल आता नेतृत्व करणार आहे। शेवटी रोहित हा आपला महाराष्ट्रातला होता, मुंबईतून क्रिकेट तो खेळतो, तिथून त्याची सुरुवात झाली आणि भारताचं जे काही कॅप्टनशिप आहे अनेक वेळा रोहितली तिथं खूप योग्य पद्धतीने सांभाळली होती। याच्यातच शुभम गिलला केलं, एक मराठी माणूस म्हणून नाही तर महाराष्ट्रातला एक व्यक्ती म्हणून दुःख नक्कीच झालेलं आहे, पण शेवटी निर्णय हा तिथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा असतो। BCCIमध्ये जे कोणी अधिकारी असतील त्यांनी त्यांचा निर्णय तिथं घेतलाच असेल, पण नक्कीच रोहित शर्माला कर्णधार न होण्याची संधी यंदा जी मिळाली त्यामुळे दुःख झालेलं आहे।
दादा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जे आहे कुठेतरी मदतीची अपेक्षा होती. काल अमित शहा अहिल्यानगर येथील दौऱ्यावर होते. त्या ठिकाणी त्यांच्याकडून काहीतरी घोषणा होईल अशी अपेक्षा होती. कर्जमाफीची घोषणा या सरकारने आदेश केली, मात्र ती पण पूर्ण केली नाही. आता शेतकरी संकटात असताना कुठलीही मदत केली जात नाही. काय वाटतं? इलेक्शनच्या आधी बऱ्याच घोषणा झाल्या होत्या. इलेक्शन झाल्यानंतर कुठंतरी या सरकारला ज्यांच्याबद्दल घोषणा केल्या होत्या, जसं शेतकरी, लाडक्या बहिणी, युवा, विद्यार्थी, त्या सर्व घोषणेकडे कुठेतरी विसर पडला असं आपल्याला म्हणावं लागेल. काल अपेक्षा होती की अमित शहा साहेब हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते आणि असं नाही की खूप महिन्यानंतर आले होते. 10 दिवसापूर्वी ते मुंबईत आले होते आणि नंतर लगेचच अहिल्यानगरमध्ये त्यांचा तिथं कार्यक्रम होता. अपेक्षा होती की ते बोलता बोलता तिथं भाषण करतील की एवढी मदत आम्ही म्हणजे 10,000 कोटी आम्ही महाराष्ट्राला तिथं देत आहोत. आणि गुजरातला 2022ला जेव्हा चक्रीवादळ आलं होतं तेव्हा महाराष्ट्रातसुद्धा आलं होतं. पण गुजरातला पंतप्रधान साहेबांना थोडासा वेळ मिळाला होता. गुजरातचा फेरा त्यांनी केला, विमानातून फिरले, महाराष्ट्रात येऊ शकले नव्हते. पण फिरल्यानंतर मग त्यांनी 1,000 कोटी रुपये ॲडव्हान्समध्ये 10 दिवसात गुजरातला दिले होते. आपलं राज्य गेले अनेक दिवस 60 लाख हेक्टर पाण्याखाली आहे. पण देशाकडनं अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्रासाठी कुठेही तिथं घोषणा झाली नाही. हे दुर्दैव आहे. आता बोलता बोलता त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे अजूनपर्यंत माहिती आलेली नाही. मग कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांचाच कान ते ओढत होते का की तुम्ही कमी पडताय माहिती देण्यासाठी? हे तरी उघड सांगण्याची खरं तर जरूरत आहे. बेसिक एस्टिमेट हा आपल्याला केंद्राला पाठवावा लागतो. तो दुर्दैवाने अजूनपर्यंत पाठवलेला नाही. आणि अजून एक गोष्ट जेव्हा आम्ही खोलात जाऊन बघायला गेलो हेही आहे की जिल्हा लेवलची माहितीसुद्धा अजूनपर्यंत मंत्रालयात पोहोचली नाही. मग कुठेतरी निवांत कारभार हे सरकार तिथं करतं आहे का स्थानिक स्वराज्य संस्थेची जी इलेक्शन आहे त्यासाठी हे थांबलेत हे मात्र तिथं आपल्याला कळत नाही. जळगाव जिल्ह्यात राज्यातला जो कापूस परिषद के सदस्य नहीं है, फिर भी आप उस परिसर में कैसे पहुंचे? देखो, और इसके लिए किसी की अनुमति मिली थी आपको? देखो, मुझे जो इन्फॉर्मेशन मिली थी कोकाटे भाऊ की, वो एक पेन ड्राइव पे मिली थी. किसने मुझे भेजी वो मुझे भी नहीं मालूम. वो शायद सत्ताधारी एक आमदार भी हो सकता है जो उनके पीछे बैठता है या आसपास बैठता है, या कोई और भी व्यक्ति हो सकता है. मेरा तो कहना है कि जिसका भी नाम है आप डिक्लेयर करो ताकि ये महाराष्ट्र के 4 करोड़ जो किसान हैं उस व्यक्ति का जिसने वो डॉक्यूमेंट या जो भी वीडियो मुझे दिया उसका सत्कार 4 करोड़ लोग करेंगे. इसलिए देखो कोकाटे जी क्या बोलते हैं, क्योंकि मेरा उनका एक संभाषण अधिवेशन में जो हुआ, जिस तरीके का उत्तर उन्होंने मुझे दिया था वो दुनिया को मालूम है. वहाँ पे मैंने जो बताया था कि ये जो इंश्योरेंस है, ये 4 जो ट्रिगर्स है आप जो निकाल रहे हो उसके कारण जो किसानों का नुकसान होगा बहुत बड़ा होगा, लेकिन उन्होंने सीरियसली नहीं आया. 20,000 करोड़ का नुकसान हुआ है. सिर्फ क्योंकि माणिकराव कोकाटे ने उनकी जो ड्यूटी थी अधिवेशन में बैठे बैठे किसानों की तरफ कुछ अच्छा हो इसके लिए उनको काम करना था, लेकिन वो व्यस्त किस में थे तो वो पत्ता खेलने में, मतलब वो जो कैट्स होते हैं जिसको बोलते हैं वो खेलने में, ताश खेलने में वो बिजी थे. इसलिए उनको लोगों की तरफ देखने का टाइम नहीं मिला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.